ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. पिंपरी चिंचवडमधले काही नगरसेवक त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता ते कशा करता गेलेत ते त्यांना माहिती की बाबा विधानसभेला ते काहीतरी इच्छुक होते, अजित गव्हाणे. मग त्यांना विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीकडनं महायुती असल्यामुळे मिळणार नव्हती आणि त्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आणि तिथं साधारण 60,000 ते 70,000 मुस्लिम समाजाची लोकं आहेत. आणि महेश लांडग्यांचा आणि पहिल्यापासून त्यांचा राजकीय प्रवास थोडा वादाचाच आहे. त्यामुळे ही मंडळी त्या ठिकाणी पवार साहेबांकडे गेलेली आहेत. परंतु पुण्यामध्ये अशी कुठली परिस्थिती नसणार आहे. पुणे हे संपूर्णपणे दादांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं आहे आणि उभं राहणार कायमस्वरूपाचं. कारण की दादांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याची जपणूक करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आणि माझी पण काल काही ठिकाणी बातमी लागली होती की दीपक वानकर पण जाणार आहेत किंवा काय. तर अशी कुठली चर्चा नाही किंवा असा कुठला विषय देखील नाही आहे. परंतु आता समाज माध्यमाच्या ह्याच्यातून कुठं ना कुठेतरी या चर्चा होत असतात. आणि राजकीय जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीला फेस करत असताना आम्ही सगळेजण दादांबरोबर प्रामाणिकपणे आहोत. आणि कुठल्याही पदाच्या अपेक्षाने आम्ही दादांबरोबर राहिलेलं नाही. तर दादांवरती आमचं सगळ्यांचं मनापासून प्रेम आहे. या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण दादांबरोबर आहोत. आणि पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस ही संघटित आहे, मजबूत आहे आणि अशाच पद्धतीने ही दादांच्या पाठीशी उभी राहणार आहे. एक लक्षात घ्या, महायुतीचं जे धोरण ठरेल महाराष्ट्रामध्ये किंवा पुणे शहरामध्ये त्या धोरणानुसार आम्हाला महायुतीचंच काम करावं लागेल. 2 जागा आमच्या आहेत, वडगाव शेरी आणि हडपसर. बाकीच्या त्या भाजपकडे आहेत. आणि आता शिंदे गट, दादा आणि देवेंद्र फडणवीस अशी महायुती असल्याकारणानं जो काही निर्णय होईल त्या निर्णयाबरोबर संघटनाही राहणार 100%. त्या पद्धतीचं काम करणार नाही. मी विधान परिषदेसाठी मागणी केलेली आहे दादांकडे, राष्ट्रवादी पक्षाच्याकडे मी मागणी केलेली आहे. आणि मी 40 वर्ष राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये जर मी काम करत असेल तर माझी मागणी देखील रास्त आहे. आणि शेवटी निर्णय दादा घेतील. जरी मला नाही मिळाली विधान परिषद तरी आम्ही दादांशीच प्रामाणिक असणार आहोत. वाढदिवस आहे 22ला, शुभेच्छा आहेत. तर 22 तारखेला आदरणीय अजितदादांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पुणे शहरामध्ये साजरा करतोय. महाराष्ट्रामध्ये देखील साजरा होईल. परंतु विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, त्याचप्रमाणे जे महिला धोरण आता या ठिकाणी राबवण्यात आलेले त्या संदर्भातले काही कार्यक्रम पुणे शहरामध्ये आम्ही घेतोय. युवकांचे कार्यक्रम असतील, विद्यार्थ्यांना वह्या वाटपचा कार्यक्रम असेल आणि अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून दादांना शुभेच्छा देण्याचा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे असणार आहे. मनापासून दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दादांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आरोग्यदायी जावो आणि दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ह्या देखील शुभेच्छा दादांना या निमित्ताने मी देतो. धन्यवाद.